पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू असलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना यापुढे 6,000 ऐवजी 9,000 रुपये देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 महिन्यापूर्वी दिले होते। योजनेचा पुढील हप्ता खरीप हंगामापूर्वीच देऊ असेही सांगितले होते। मात्र यासाठी अतिरिक्त 3,000 कोटींची तरतूद न झाल्याने या आश्वासनाबाबत राज्य सरकारच्या पातळीवर कोणतीही हालचाल दिसून येत नाही। दरम्यान या दोन्ही योजनांसाठी ॲग्रिस्टॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक बंधन करण्यात आला असला तरी नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी अद्याप त्याची कार्यवाही झाली नसल्याचेही दिसून आले आहे। नमो शेतकरी सन्मान योजनेत 7व्या हप्त्यासाठी राज्यात 93 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत। पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याच्या वितरण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना 3 हप्त्यात दिल्या जाणाऱ्या 6,000 रुपयामध्ये आणखी 3,000ची भर घालू, त्यामुळे दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना 12,000 ऐवजी 15,000 रुपये मिळतील। तसेच नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता खरीप हंगामापूर्वीच देऊ अशी आश्वासने दिली होती। मात्र या आश्वासनाविषयी राज्य सरकारच्या पातळीवर कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे। नमो शेतकरी सन्मान योजनेचा एप्रिल ते जुलै या कालावधीतील 7वा हप्ता जून महिन्यातच मिळणार होता। मान्सूनने राज्यात दमदार हजेरी लावल्यानंतर शेतकरी आता पेरण्यांच्या कामात व्यस्त झाले आहेत। बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी नमो शेतकरी सन्मान योजनेतील हप्त्याचे पैसे कामी येतील असे शेतकऱ्यांना वाटत होते। मात्र अद्यापही या योजनेच्या हप्त्याविषयी स्पष्टता झालेली नाही। या योजनेतील शेतकऱ्यांना वर्षाकाठी 3,000 रुपयांची वाढ करावी लागणार असल्याने त्यासाठीची 3,000 कोटींची तरतूद नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही। त्यामुळे राज्य सरकारवर पडणारा हा अतिरिक्त 3,000 कोटींचा भार कसा वर्ग केला जाईल याकडे कृषी विभागाचे लक्ष लागून आहे। नमो शेतकरी सन्मान योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी 93,07,721 शेतकरी पात्र ठरले आहेत। यात ॲग्रिस्टॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला नाही। याबाबत राज्य सरकारने अद्याप सूचना दिलेली नाही। त्यामुळे सूचना आल्यानंतर केवळ ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता दिला जाईल, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली। राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 6,000 ऐवजी 9,000 रुपये प्रत्येकी देऊ असे आश्वासन दिले होते। मात्र त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही। तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।